मृत्यू झाला। मात्र या मृत्यूची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केल्यामुळे जिल्ह्यात संताप व्यक्त होतोय। बिरजू उर्फ कल्लू यादव असं या आरोपीचं नाव असून तो रिक्षा चालक होता असं समजतं। धामणगाव रेल्वे परिसरातल्या चोरीच्या प्रकरणात रेल्वे सुरक्षा दलाच्या 4 जवानांनी रिक्षा चालक बिरजू उर्फ कल्लू यादव याला ताब्यात घेतलं होतं। मात्र चौकशी दरम्यान या जवानांनी त्याला बेदम मारहाण केली। त्यानंतर या जवानांनीच त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं। त्याच्या शरीरावरच्या खुणा पाहून त्याला अतिशय अमानुषपणे मारल्याचं जाणवत होतं। त्याच्या गुप्तांगावरही जबर मार बसल्यानं त्याचा मृत्यू ओढवला। स्थानिक नागरिकांनी याची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला दिली। मात्र त्याचा अपघाती मृत्यू झाल्याची नोंद पोलिसांनी केली। त्यानंतर लोकांनी एक अर्ज केला पोलीस स्टेशनला की आरपीएफचे काही कर्मचाऱ्यांनी दत्तापुरातील एक व्यक्ती बिरजू यादव याला मारले आणि या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झालेला आहे अशा प्रकारचे त्यांनी निवेदन पोलीस स्टेशनला आणून दिले आणि या प्रकरणात सध्या मृत्यू म्हणून नोंद आहे। बिरजूचा मारहाणीमुळेच मृत्यू झाला असून पोलिसांनी चुकीची नोंद केली आहे असा आरोप बिरजूच्या नातेवाईकांनी केला आहे। शव में मारा है, पीठ पे मारा है, नाक पे घाव है और बोलते कि भाई रेलवे से गिर गया। रेलवे से गिरता तो कहीं तो खड़ो जाती थी, हाथ का मारा तो दिखाई देता कि नहीं सभी को। तो सब दिखने के बाद में तो बोलना ही है कि भाई क्यों मारा, कैसा मारा गया इसको। वो बोलते रेलवे से गिरा और लाठी यहाँ पटक के चले गए। अगर रेलवे से गिरता तो कहीं तो लगता था उसको, शरीर में कहीं चोट आती थी, गिट्टी फंसती थी, कहीं तो कुछ तो होता था। और यहाँ लाके डाल दिया, पुलिस के द्वारा और भग गए। मैंने कानून के घर का ही हो गया ना, ऐसा हो गया ना। या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये असंतोष उमटतोय। दरम्यान या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आलाय। साधा चोरीच्या तपासासाठी आणलेल्या बिरजू यादवला याच रेल्वे स्टेशनवर रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी बेदम मारहाण केली। अनेक प्रत्यक्षदर्शींनी त्याला बेदम मारहाण करताना पाहिले सुद्धा। मात्र पोलिसांच्या धाकाने ते सुद्धा आता बोलण्यास तयार नाहीत। संजय पाखोडे, ETV न्यूज, धामणगाव रेल्वे, अमरावती। दरम्यान संशयित आरोपी बिरजू यादव याच्या मृत्यूला